तेलतेंगेचा जो नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न झाला, खरं तर या निवडणुकीच्या अगदी सुरुवातीपासूनच हा भाजपच्याकडून केले गेलेला ध्रुवीकरणाचा एक प्रयत्न होता. एक आहे तो सेफ आहे. मुद्दा असा उपस्थित केला जातो, हा जर देश एक आहे, तर मग सेफ कुणाला आणि कटणार कोण? अशा प्रकारचं प्रश्न उपस्थित केले जात आहेत. उलेमावचं जे मागणी पत्र आल्यानंतर सुद्धा आम्ही जर बघत बसलो तर चालणार आहे का? मग आम्हाला मांडावं लागेल. म्हणजे ज्यावेळी जम्मू काश्मीरमधला काश्मीरी पंडित आपापसात विभागला, तो कापला गेला, तिथं बाहेर फेकला गेला, हे आपण पाहिलंच आहे ना. दुसऱ्या बाजूला धुळे लोकसभेचं उदाहरण घ्या. 5 विधानसभेमध्ये महायुतीचे डॉक्टर भामरे पुढे होते. एका मालेगावमध्ये इतकी लीड घेतली की 5 विधानसभा साफ केल्या. त्या आपण जर विभागलो तर आपण संपणार आहोत. आणि दुसरं माननीय प्रधानमंत्री जे म्हणले की एक आहे तो सेफ आहे, यामध्ये राहुल गांधीचे जातीगत जनगणनाचा आग्रह धरतायत. त्यात त्यांचं म्हणणं आहे की जिसकी जितनी भागीदारी उतनी उसकी हिस्सेदारी. म्हणजे ओबीसी समाजाला आज समजा एक 35% आरक्षण आहे समजा, तर त्या आरक्षणामध्ये जर माळी 2.5% असेल तर माळी समाजाला 2.5% दिलं पाहिजे. धनगर समजा 3.25% आहे, त्याला 3.25% दिलं पाहिजे. असं जाती राहुल गांधी ओबीसी मध्ये विभागणी करून पाहत आहेत. तर त्या ठिकाणी प्रधानमंत्री एक राहा तर सेफ राहा. बर, खरं तर या निवडणुकीमध्ये तुम्ही जेव्हा महाराष्ट्रात आलाय तेव्हा तुमची भूमिका खूप वेगळी आहे. कदाचित 2019चा तो दिवसही तुम्हाला आठवत असेल, ज्या दिवशी तुम्ही वाट पाहत असाल की ती यादी येईल आणि त्या यादीत आपलं नाव येईल. तुमचं नाव आलं नाही, पण देशानं पाहिलं, महाराष्ट्रानं पाहिलं की तेच विनोद तावडे अगदी मोदींचं सुद्धा तिकीट जाहीर करत होते. काय भावना होती बरं त्या दिवशी, ज्या दिवशी तुम्ही भाजपच्या मुख्यालयात बसून ते नाव जाहीर करत होतात की वाराणसीतून नरेंद्र मोदी उमेदवार असतील? तो दिवस आणि तो दिवस. नाही, मला वाटतं 2019ला ज्यावेळी मला तिकीट नाही मिळालं तर स्वाभाविकपणे पहिल्या यादीत नाव नाही आलं म्हटल्यानंतर आता आपलं पुढे नाव येण्याचं कारण पण नाही आणि ते मी तसं नेतृत्वाला कळवलंही होतं. दुसरं, मी थोडे क्षण तर अस्वस्थ माणूस होतोच, पण मला पक्षाने काय काय दिलं आहे याची एक यादी मी वाचायला लागलो. आणि मुंबई अध्यक्षपद 35व्या वर्षी दिलं, प्रदेश सरचिटणीस पार्टीत आल्याला मिळालं, 20 वर्ष आमदार मला केलं, 5 वर्ष 9 खात्याचं मंत्री, जी 9 खाती काँग्रेसच्या सरकारमध्ये 9 मंत्री सांभाळत होते, ते मी एकटा. तर हे मी नंतर आठवल्यानंतर आपल्याला इतकं काही सगळं मिळालेलं आहे. आणि पक्षाने जर विचार केला तर विचार नक्की केला असेल. आणि तुम्ही जसं म्हणता तसं लोकसभेची यादी घोषित करताना प्रामाणिकपणे सांगायचं तर ते एक कार्यकर्त्याची भावना असते की आपल्याला जे काम पक्षाने दिलंय ते आपण करायचं. ते नाव उच्चारासाठी एक आनंद असतो स्वाभाविकपणे, पण ते काही मी ठरवलेलं नसतं. मी त्या ठिकाणी म्हटलं तर एक आउटवर्ड क्लार्क असतो की जो सगळ्या निर्णय झाल्यानंतर सर्टिफिकेट बाहेर देत असतो. पण स्वाभाविकपणे आपण या पद्धतीने काम करत जर राहिलो तर पक्ष तुमच्या कर्तृत्वाची, क्षमतांची दखल घेते आणि आपल्याला संधी देते. हे तर मी पाहिलं आहे. बावनकुळे साहेबांचं तसंच झालं, त्यांनाही चांगली संधी मिळाली. तेव्हा हा एक कार्यकर्त्यांना मेसेज आहे की पक्ष प्लस मायनस कधी ना कधी करेल, पण तुम्ही काम करत राहा, तुमच्या कर्तृत्वाला संधी आहे. महाराष्ट्रात पुन्हा ही संधी आहे. महाराष्ट्रामध्ये माझ्याविषयी विचाराल तर माझ्या मनात खूप स्पष्ट आहे की ओनली राष्ट्र, नो महाराष्ट्र. म्हणजे कमबॅक नाही, आता माघार नाही. माघारचा मुद्दा नाही आहे. मला तर राष्ट्रीय स्तरावर तर काम करायची संधी मिळाली आहे. नवीन नवीन अनुभव येत आहेत, काही वेगळी मिशन्स मला मिळतात. बिहारमध्ये आम्ही सरकार बनवलं असं असेल, काही बाकी 4 कामं मिळतात. तर ती करतानाचा जो आनंद होतो, मी सदस्यतेचा राष्ट्रीय प्रमुख होतो आणि 11 कोटीचं टार्गेट आम्ही परवाच पूर्ण केलं. ज्यावेळी 5 मोठी राज्य अजून सदस्यता करणार आहेत, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, हरियाणा, झारखंड आणि जम्मू काश्मीर. आता हे सगळं करत असताना देशभर तुम्ही फिरता, लोकांना भेटता, वेगवेगळ्या प्रकारची चर्चा होत असते, त्यातलं खूप काही शिकायला मिळतं. तर 20 वर्ष आमदार की 5 वर्ष मंत्रिपदामध्ये आपण खूप सत्तेतलं राजकारण केलं आहे. आता संघटनेच्या राजकारणामध्ये आपण अधिक ॲग्रेसिव्हली आणि सक्रियतेने काम करू असं माझ्या मनात आहे. विरोधक असा एक आरोप करतायत, तुम्ही बिहारच्या त्या मिशनबद्दल बोललात. चर्चा अशी आहे की कर्नाटकमध्ये सुद्धा असं एक मिशन होऊ शकतं. माझं असं वाटतं की असं मिशन ठरवून होत नसतं.
तिथला मुख्यमंत्री जर रोज उपमुख्यमंत्र्याच्या भानगडी बाहेर पाठवायला लागला तर ते अस्वस्थ होणारच आहे तसं. आता बिहारमध्ये काय झालं तर नितीशजींना लालूजींनी कमिट केलं आम्ही तुम्हाला इंडिया अलायन्सचं निमंत्रक करू. ते निमंत्रक केल्यामुळे ते इंडिया अलायन्सचे पीएमचा चेहरा होते. आता नितीशजी इतके हुशार आहेत की ते पीएम चेहऱ्यामुळे काय ते पीएम बनत नाहीत, पण त्यांना बिहार निवडणुकीत फायदा झाला असता. पण ज्या दिवशी त्यांनी खरगेंना म्हटलं ते म्हणजे मला फसवून आणलं, असं जर तुम्ही आपापसात फसवाफसवी करणार असाल तर कोण तुमच्यावर राहील. आम्ही आमचे आमदार जास्त असताना सुद्धा नितीशजींना मुख्यमंत्रीपद दिलं कारण ते त्या ग्रुपे सगळ्यात सिनियर आहेत. बरं, तुम्ही दिल्लीत गेलाय. साधारणपणे असं म्हणतात की मराठी माणूस जेव्हा दिल्ली जातो तो फारसा तिथं रमत नाही, तो थोडासा अस्वस्थ असतो. तुमच्याबद्दल तसं काही आहे का की रमलाय तुम्ही त्या वातावरणात? दिल्लीमध्ये आपले जे नेते गेले ना की माननीय पवार साहेब, माननीय विलासराव देशमुख, माननीय सुशील कुमार शिंदे, तर या सगळ्यांचं लक्ष मुंडे पण होते, कमी वेळ होते, पण समजा मुंडे साहेब सुद्धा, तर या सगळ्यांचं लक्ष अर्ध हे महाराष्ट्राकडेच होतं. पण माननीय प्रमोदजी होते, मी ज्यांना माननीय शिवसेना प्रमुखांनी मुख्यमंत्री होतो का असं विचारलं होतं तरी ते नाही म्हणले. तर त्यांनी ठरवलं की आपल्याला राष्ट्रीय राजकारणात काम ऑफर होती मुख्यमंत्री हो 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 प्रमोदजींना, तरी पण ते नाही म्हणले, ते दिल्लीत राहिले. कारण त्यांना राष्ट्रीय राजकारण करायचं होतं, अटलजींना पंतप्रधान करायचं होतं, या टार्गेटने ते पुढे गेले होते. तर मला वाटतं माझ्या डोक्यात स्पष्ट आहे की आता 20 वर्ष आपण आमदारकी, एक 10 वर्ष संघटना, 30 वर्ष महाराष्ट्रामध्ये आपण पूर्ण काम केलेलं आहे. आता राष्ट्रीय स्तरावर काम करून एक वेगळ्या राजकारणातल्या ज्या गोष्टी शिकायच्या असतात, त्याचा आनंद घ्यायचा असतो, तो मी नक्की घेतोय. तुम्ही आनंद घेताय, पण एक गोष्ट, पडद्यामागची गोष्ट मला तुम्हाला विचारायची आहे. एक राजकारणामध्ये दुर्मिळ दिसणारं चित्र आम्ही महाराष्ट्रातून किंवा देशात बघतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे दोन असे नेते आहेत ज्यांचं बॉन्डिंग अफलातून दिसतं. कधी त्यांच्यात रुसवा फुगवा झालाय, ते एकमेकांवर कधी नाराज झालेत, असं कधीच आजपर्यंत दिसलेलं नाहीये. आणि ह्या दोन नेत्यांसोबत तुम्ही काम करताय, त्यांची वर्किंग स्टाईल काय आहे? म्हणजे मराठी माणसा इथली पठडीतल्या राजकारणापेक्षा ते वेगळे आहेत. कधी बातमी येत नाही काय होणार आहे तुमच्या पक्षामध्ये पुढे, अगदी राष्ट्रपती कोण होणार आहे ह्याची काही शक्यता दिसत नाही, मुख्यमंत्री राजस्थानचा कोण होणार आहे, मध्य प्रदेशचा मुख्यमंत्री कोण कळत नाही. काय वर्किंग स्टाईल आहे? ते मला वाटतं 2014 नंतर या दोघांनी ना रिरायटिंग ऑफ पॉलिटिक्स केलं आहे. टिपिकल जी सिस्टीम असते ना की 2 टर्म नगरसेवक, मग 2 टर्म आमदार, मग नंतर खासदार, हे असं काही प्रमोशन नसतं. मला कधी खासदार म्हणतील तर कधी आमदार म्हणतील, मला राजकारणात समाजासाठी काम करायचं आहे हे डोक्यात ठेवा. अशा काही गोष्टी त्यांनी, मी आता मध्य प्रदेशमध्ये आमचे काही चांगले खासदार केंद्रीय मंत्र्यांना राज्यात पाठवलं, माझ्याबरोबरचे सरचिटणीस आमचे सिनियर कैलास विजयवर्गीय यांना आमदारकीला पाठवलं, तिथे मंत्री केलं. आता यात ते म्हणले नाराज का असायचं? तुम्हाला सामाजिक राजकीय काम करायचं आहे, ते कुठल्या लेवलला करायचं हे तुमच्या पोटेन्शियल, समाजाची आवश्यकता बघून नेतृत्व ठरवेल, तर ते ठरवतात. सगळ्यात विशेष गोष्ट मला माननीय मोदीजी किंवा माननीय अमितभाईंची जी दिसली, राष्ट्रहित ही टॉप प्रायोरिटी असते, यात तर कुठेच कॉम्प्रोमाइज नाही. त्याचबरोबर हा आपल्या जवळचा आहे, हा आपल्या घरचा आहे असं नसतं. त्या माणसाच्या क्षमतेनुसार त्याला संधी देणं हे ते आवर्जून करतात, हे मी पाहिलेलं. पण तुमच्यावर जो मध्यंतरी थोडासा अन्याय झाला अशी भावना होती, त्याचं कधी कारण तुम्ही विचारलं का झालं असं? मला कारण विचारलं, मला सांगितलं, आणि तो अन्याय नव्हता हे मला नंतर कळलं. एक रचना पार्टीने केली होती, जर प्रमुख 2-4 नेते आहेत तर त्यांचं कुठे कुठे प्लेसमेंट करायचं हे पार्टीने विचार करून ठरवलं आणि तशी कार्यवाही केली. पुढचं काही प्लेसमेंट ठरवलं? मला असं वाटतं की पार्टी, आता मी जे राष्ट्रीय महामंत्री म्हणून काम करतो आहे त्यातच इतकं खूप करण्यासारखं आहे, आणि तसंच महामंत्री म्हणून पुढे काम करायला मिळालं तर जास्त आवडेल. राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये धक्कातंत्र केलं, अनपेक्षितपणे अशी नावं समोर आली ज्याची कुणी म्हणजे काही कल्पनाही न केलेली. महाराष्ट्राच्या बाबतीत असं होऊ शकतं? महाराष्ट्रात आता असं ठरलंय की महायुती एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवेल. मग निवडणूक झाली, निकाल आले की मग एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजितदादा आणि केंद्रीय नेतृत्व एकत्र बसून पुढच्या मुख्यमंत्री पदाचा
कोण माणूस असेल ते त्या बैठकीत ठरलं जाईल. पण एक सस्पेन्स काय, 2014ला तुम्ही देवेंद्र फडणवीसांचा चेहरा समोर घेऊन गेला, 2019ला तुम्ही देवेंद्रजींच्या बद्दल बोललात की ते मुख्यमंत्री होतील, 2019ला एवढा सस्पेन्स का आहे? ते सस्पेन्स काही नसतो. ज्यावेळी आघाडी आणि महायुती असते त्यावेळी महायुती जिंकणं हे महत्वाचं असतं. उगाच हा होईल का तो होईल का हे होईल असं करून पाडापाडी होऊ नये मुख्यमंत्री पाडापाडीचं नसतं. आपल्याला आपल्या मतदाराला कन्फ्यूज करायचं नाहीये. महायुती महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी आवश्यक आहे हे मतदाराला पूर्ण जाणवलं पाहिजे आणि त्या पद्धतीने आम्ही प्रचार आणि ऍक्टिव्हिटी करतो. गेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या नंतर महाराष्ट्रात खरं राजकारण सुरू झालं होतं. खरं आणि दुर्दैवाने ते वाईट झालं. हा, दुर्दैवी. पण ह्या 23 तारखेनंतर खरी लढाई सुरू होईल. मला असं वाटतं की 19च्या नंतर भाजपा शिवसेना महायुतीला जे जनतेने बहुमत देऊन जनादेश दिला त्या जनादेशाला तोडून माननीय उद्धवजी हे काँग्रेसकडे गेले तर तो जनादेशाचा अपमान होता. आणि काँग्रेसकडे ज्या काँग्रेस बरोबर मी आयुष्यात जाणार नाही असं माननीय शिवसेना बरोबर बाळासाहेब म्हणले होते, वेळ पडली तर शिवसेना विसर्जित करेन, त्या हिंदुत्व विरोधी, राम मंदिर विरोधी, 370 विरोधी, सावरकर विरोधी काँग्रेसच्या सोबत माननीय उद्धवजी कसे जाऊ शकतात हा माझ्यासारख्या शिवसेना प्रमुख प्रेमी कार्यकर्त्याला वाटतं की असं व्हायला नको होतं, पण ते दुर्दैवाने झालं. पण आज मला असं वाटतं की 24च्या विधानसभा निवडणुकीनंतर महायुती ज्या पद्धतीने एकजुटीने कामाला लागली तर असं काही नंतर होण्याची शक्यता तीळ मात्र नाही. उद्धव ठाकरे परत आले तर दार बंद असेल की उघड असेल? आता मला असं वाटतं की ते मतभेदाच्या पलीकडे मनभेदापर्यंत गेले आहेत, त्यामुळे खूप अवघड आहे. मी सुरुवातीला असं म्हणालो की ही मॅच अंतिम टप्प्यात आहे, शेवटचे काही ओव्हर आहेत, आपल्या मुलाखतीचे काही शेवटचे ओव्हर आहेत. मॅच फसली आहे, मॅच निघाली आहे, अटीतटीची आहे. मॅचचं स्टेटस काय आता की तुम्ही काढली आहे मॅच, शेवटचे बॉल आहे? मॅच आम्ही काढली आहे बहुमतापर्यंत, पण ते अधिक बहुमत कसं मिळेल, नुसतं 155-160 वर न थांबता ते 175 पर्यंत नेता आलं तर सरकार खूप चांगल्या पद्धतीने चालतं, चांगले निर्णय घेता येतात. त्यासाठी शेवटचे 3 दिवस आम्ही जरा अधिक प्रयत्न करतो. बरं, ठीक आहे. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी सविस्तरपणे बोललात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. मॅच निघाली असं ते म्हणतायत, पण ह्या मॅचचा निकाल नेमका काय असेल याची उत्सुकता महाराष्ट्रातल्या कोट्यवधी जनांना आहे आणि देशाला सुद्धा याची उत्सुकता आहे, कारण महाराष्ट्र ठरवणार आहे देशाची पुढची दिशा काय असेल. राष्ट्रीय स्तरावरून तुम्ही इथं आलात आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी सुद्धा तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. यासोबत महाराष्ट्राचा महासंग्राममध्ये आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.